कुठं आहे डबल इंजिनचं सरकार? कुठं आहे कायदा आणि सुव्यवस्था? बदलापूरमध्ये 8 दिवसापूर्वी एका 4 वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी अत्याचार झाला. 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायचं धाडस एखादा नराधम करत असेल तर मग देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची कायदा आणि सुव्यवस्था कुठं आहे? कुठे आहेत तुमचे पोलीस? का तुम्हाला सुरक्षा देण्यासाठी फक्त पोलिसांचा उपयोग तुम्ही करताय? या राज्यामध्ये एका माणसाला धाडस वाटतं की एखाद्या 4 वर्षाच्या मुलीवर मी अत्याचार केला तरी चालू शकतं. हे धाडस भाजप आणि शिवसेनेच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पोपाले. आणि म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आज मी तुमच्या पुढे आलोय. ते मुद्दे तुमचे डोळे उघडण्यासाठी, तुम्हाला पटवून देण्यासाठी की एका बाजूला या भाजप आणि शिवसेनेचा जो काळा कारभार चाललेला आहे त्याला उत्तर द्यायचं असेल तर मताशिवाय आपल्याला या ठिकाणी पर्याय नाही. या ते येणाऱ्या 7 तारखेला त्याच ताकदीने आपल्याला वापरावं लागेल आणि या राज्यात बसलेल्या फडणवीस शिंदे सरकारला आपल्याला दाखवून द्यावे लागेल तुम्ही जो मनमानी कारभार करताय, तुम्ही जो भ्रष्ट कारभार करताय तो या स्वाभिमानी महाराष्ट्रातल्या जनतेला चालणार नाही. ही भूमिका 7 तारखेला आपल्याला घ्यावी लागेल.